तर आज आपण हिवाळा स्पेशल काळ्या तिळाची चटणी पाहणार आहोत, जी शरीरासाठी हिवाळ्यात फारच उपयुक्त आहे। तर आज इथे मी हे साहित्य घेतले आहे, ते आपण प्रथम भाजून घेऊया। त्यासाठी आधीच इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे। कढई गरम करून घेतल्यावर लगेचच आपण 1 वाटी शेंगदाणा घालूया। इथे मी शेंगदाणे प्रथम भाजून घेत आहे, कारण त्याची टरफले मी अगदी व्यवस्थितपणे काढून घेतल्यावर जे आपण बाकीचे जिन्नस भाजून घेणार आहोत त्याबरोबर मी वाटून घेणार आहे। आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत सतत ढवळून अगदी व्यवस्थितपणे शेंगदाणे भाजून घेऊया। साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता शेंगदाणे अगदी खरपूस भाजले गेले आहे। लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। थंड झाल्यावर त्याच्यावरची जी टरफले आहेत ती मी पूर्णपणे काढून घेणार आहे। आता ते आपण बाजूला ठेवूया। त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आपण 1 वाटी काळे तीळ घालूया आणि गॅसची फ्लेम बंद करून अगदी व्यवस्थितपणे भाजून घेऊया। तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 मिनिटे आपण तीळ भाजून घेणार आहोत। 2 मिनिटांनंतर पाहू शकता तीळ अगदी एकसमान रंगावर भाजून घेतले आहेत आणि अगदी व्यवस्थित फुलले आहेत। लगेचच त्यामध्ये आपण 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया। इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे, तुम्ही खोबरे किसूनही घेऊ शकता। आता फक्त 1 मिनिटभर आपण खोबऱ्याबरोबर हे तीळ भाजून घेऊया। डेसिकेटेड कोकोनट असल्यामुळे आणि कढई गरम असल्यामुळे इथे फक्त आपण 1 मिनिटभर दोन्ही जिन्नस भाजून घेणार आहोत। साधारणतः 1 मिनिटानंतर पाहू शकता दोन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित खरपूस भाजले गेले आहे। लगेचच आपण हे जिन्नस एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाजूला ठेवूया। त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आपण 10 ते 15 लसूण पाकळ्या घालूया आणि त्याबरोबरच चमचाभर तेल घालूया आणि तेलामध्ये लसूण पाकळ्या अगदी खमंग होईस्तोवर आणि त्याचा उग्रपणा जाईस्तोवर अशा प्रकारे परतून घेऊया। गॅस बंदच ठेवून आपण ह्या लसूण पाकळ्या परतून घेणार आहोत। साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता लसूण पाकळ्या अगदी खमंग होईस्तोवर मी परतून घेतल्या आहे आणि त्याचा उग्रवासही थोड्या प्रमाणात कमी झाला आहे। लगेचच चिमूटभर आपण त्यामध्ये जिरे घालूया। जिरे यापेक्षा जास्त इथे घालायचे नाही, फक्त 1 मिनिटभर जिरे आपण लसूणीबरोबर परतून घेऊया। त्यानंतर आपण इथे पावडर मसाले घालणार आहोत। तत्पूर्वी इथे मी गॅस बंद करून घेत आहे। आता गॅस आपण बंद करून घेतल्यावर आणि कढई गरम असतानाच आपण जे पावडर मसाले घेतले आहेत ते घालूया। त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि इथे मी घरगुती मसाला घेतला आहे। त्याबरोबर तीळ आणि खोबरेही घालूया आणि प्रथम हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया। साधारणतः 1 मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर लगेचच जे भाजून त्याची टरफले काढलेले शेंगदाणे आहेत ते ह्यामध्ये घालूया। आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि साखर घालूया। साखर जर घालायची असेल तर घाला, पण इथे मी चव बॅलन्स करण्यासाठी साखर वापरत आहे। आता हे सर्व जिन्नस पुन्हा साधारणतः 1 ते 2 मिनिटे गॅस बंद करूनच अगदी एकजीव करून घ्यायचे आहे, म्हणजे अगदी एकसारखी मीठ आणि साखर सर्व जिन्नसाला लागते। पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मी एकजीव करून घेतले आहेत। लगेचच हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया। थंड झाल्यावर आपण त्याची मिक्सरमधून भरड तयार करून घेणार आहोत। साधारणतः 15 ते 20 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण अगदी व्यवस्थितपणे थंड करून मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहे। आता पल्स मोडमध्ये आपण हे मिश्रण फिरवून घेऊया। पाहू शकता अशा प्रकारे चटणी आपली तिळाची तयार झाली आहे। अशा प्रकारे खमंग तिळाची चटणी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता। खास करून हिवाळ्यात चटणीची आवश्यकता असते, कारण शरीराला त्यामुळे उष्णता मिळते, हाडे मजबूत होतात। शिवाय हृदयविकार ज्यांना आहे त्यांच्यासाठी ही चटणी फारच उपयुक्त आहे। शिवाय ज्यांचे केस गळत आहेत त्यांच्यासाठी ही चटणी फारच उत्तम आहे। म्हणून अशा प्रकारे खास करून हिवाळ्यात चटणी बनवून त्याचा आस्वाद घ्या। ही चटणी तुम्ही स्टरलाइज केलेल्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता, अगदी 6 महिने आरामात टिकते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे। पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।